चॅनल मी तुमचे सगळ्यांचे उद्योगवर्धिनीतर्फे स्वागत करतो. आज आपण जेम पोर्टल आणि ई टेंडरिंग या विषयावरती सगळे जमलेलो आहोत. जेमचे टेंडर कसे भरायचे किंवा जेम पोर्टल काय आहे, याच्यामध्ये काय काय नवीन नवीन टेंडर्स येतात, काय गव्हर्नमेंट ऑफ ई मार्केट प्लेसेस म्हणजे काय, आणि याच्यामध्ये आपण आपला कसा बिझनेस वाढवू शकतो, कशा आपल्या सर्व्हिसेस किंवा आपलं जे काही जे पण आपल्याला टेंडर मिळवायचं हे कसं ऑनलाईन लिस्टिंग करायचं, हे सगळ्या गोष्टी आज आपण एक चर्चा करूयात. जेमचं काय फायदे होतात हे आज आपण बेसिकली डिस्कस करणार आहे. आणि एक नवीन ही टेंडरिंगची सिस्टीम आहे. तर मग एक तुम्हाला जेव्हा ई टेंडर भरायचं आहे तर तुम्हाला बरेचसे डॉक्युमेंट्स लागतात किंवा बरेचसे टेक्निकल अपग्रेडेशनची गरज आहे. तर हे कसं सगळ्या गोष्टी करायच्या आपण एक डिस्कस करूयात. म्हणजे बेसिकली जेम ही अशी कॉन्सेप्ट आहे की आपण आधी सगळ्या गोष्टी आपण ऑफलाईन परचेस करायचो, पण मग एक ई कॉमर्सचा एक ट्रेंड आला, मग आपण बऱ्याचशा गोष्टी ई कॉमर्सद्वारे ट्रान्झॅक्शन करायला लागलो. मग गव्हर्नमेंटने पण ही सिस्टीम आणली, पण हे याच्यासाठी की ट्रान्सपरन्सी वाढली पाहिजे. जास्तीत जास्त काम हे ट्रान्सपरंट झाले पाहिजे आणि ज्या रेटने बीड झालेले आहे त्याच रेटने ते डिस्बर्स झाले पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटने या जेम पोर्टलद्वारे ट्रान्सपरंट केलेल्या. आज गव्हर्नमेंटला खूप फायदा आहे आणि आपल्यासारख्या सगळ्या उद्योजकांना त्याचा याचा असा फायदा आहे की आपल्याला आपल्या कॅपेबिलिटीवरती, आपल्या आपल्या क्रेडिबिलिटीवरती आपल्याला कामं भेटतात आणि ना की आपल्या कनेक्शन आणि नेटवर्कच्या द्वारे. सो हे कसं करायचं ही गोष्टी आज आपण थोडस एक चर्चा करूयात या बिझनेस बद्दल आणि जेम पोर्टल बद्दल. आज आपल्याला गाईड करत आहे हर्षद भार्गे सर, जे फाउंडर आहे ई टेंडर गुरुचे, टेंडर गुरुचे. आणि बेसिकली सरांना 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे टेंडर क्षेत्रामध्ये आणि बऱ्याचशा उद्योजकांना सरांनी उभं केलेलं आहे. आणि आज महाराष्ट्रामधले 1500 कोटीपेक्षा जास्तीचे टेंडर त्यांनी डिझाईन केलेले किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे की कसे डिस्बर्स झाले पाहिजे किंवा कसे त्यांना स्क्रुटिनाइज केलं पाहिजे. तर बरंचसं काम आहे. सरांनी हजारो उद्योजक याच्यामध्ये उभं केलेले आहे, काम करतायत. आणि हाच उद्देश आहे की मराठी उद्योजक जास्तीत जास्त उभे झाले पाहिजे आणि जेम सारख्या विषयामध्ये त्यांनी स्वतःचं नाव पुढे केलं पाहिजे आणि आपले व्यवसाय पुढे आला पाहिजे. सो आजचा हा जो वेबिनार आहे हा उद्योगवर्धिनीतर्फे ऑर्गनाईज केला गेलेला आहे. उद्योगवर्धिनी हे एक उद्योजकता विकासाची इन्स्टिट्यूट आहे. आम्ही 1995 पासून लोकांना उद्योजकतेबद्दल गायडन्स करतोय. आज आमचे संपूर्ण महाराष्ट्रभरात 68,000 पेक्षा जास्त उद्योजक आमचे मार्केटमध्ये काम करत आहे आणि चांगल्या तिथे स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांनी आणि वाढवला पण आहे. आणि बेसिकली आम्ही अशा विविध विषयांवरती आम्ही अशा प्रकारचे वेबिनार घेतो की ज्याच्यामध्ये चांगल्या व्यवसायाच्या अपॉर्च्युनिटीज आहे. तर आज जेम हा एक विषय आहे त्यातला. तर आज आपण हर्षद सरांकडून समजून घ्या जेम विषयाबद्दल काय आहे. सर्वांना नमस्कार. मी सर्वांचे स्वागत करतो. आजची आपली कार्यशाळा आहे जेम पोर्टल आणि ई टेंडर संदर्भात. महाराष्ट्र शासनाची कुठलीही खरेदी जर महाराष्ट्र शासनाला करायची असेल तर शासकीय टेंडर शिवाय पर्याय नाहीये. या संदर्भात आजची अतिमहत्वाची कार्यशाळा आपल्याला समजून घ्यायची आहे. त्या कार्यशाळेमध्ये आपल्याला शासकीय टेंडर नेमकं काय असतं, किती इम्पॉर्टन्स आहेत, आपण या व्यवसायामध्ये येऊन आपण एक चांगल्या प्रकारचं करिअर कसं करू शकतो या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. मला वाटतं सगळ्यांना माझा आवाज प्रॉपर येतोय. येस येस. साऊंड. आपण सुरुवात करायची. येस, काही जणांचे बस चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय आलेले आहे. तर हं, कोणी म्हणजे ई टेंडरिंग मध्ये झेडपीचे पीडब्ल्यूडीचे कसे फाईल करायचे असा प्रश्न आहे. कोणी फिलिंग ऑफ ई टेंडरची ची प्रोसिजर हे समजण्यासाठी आहे. कोणी वेस्ट मॅनेजमेंट मध्ये स्वतःचा व्यवसाय करतोय, फॅमिली बिझनेस आहे बायसिकल ट्रेडिंग मध्ये. कोणी पीडब्ल्यूडी मध्ये ऑलरेडी काम करत आहे. येस. सो येस, अजून कोणाचे चॅट वरती, पण ठीक आहे सर, ओव्हर टू यू, वी कॅन स्टार्ट, गेट स्टार्ट. चालेल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की शासकीय टेंडर संदर्भात बरेच काही प्रश्न लोकांची असतात, बरेच काही गोष्टी असतात. परंतु जर ही प्रोसेस जर आपण प्रॉपररित्या जर समजावून घेतली, प्रॉपररित्या जर आपण शासकीय टेंडर समजावून घेतलं, तर आपण सुद्धा या एका प्रोसेसच्या माध्यमातून आपल्या बिझनेसला एक मोठ्या लेवलवर घेऊन जाऊ शकता. मी गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त या क्षेत्रामध्ये काम करतोय. मी स्वतः एक शासकीय ठेकेदार आहे.
शासनाच्या कित्येक आस्थापनेवर मी काम करतोय, कित्येक टेंडर्सवर काम करतोय, जसं की ऑक्शन असेल, टेंडर असेल, जेम पोर्टल असेल, शासनाची प्रत्येक गोष्टीची बिडिंग्स असेल, या सगळ्याच प्रकारे या प्रोसेसला मी एक्झिक्यूट करतो. या प्रोसेसला ज्यावेळेस मी अभ्यास करायला गेलो, जास्तीत जास्त गोष्टी समजावून घ्यायला गेलो, तर मित्रांनो, या प्रोसेस सारखी आत्तापर्यंतची प्रोसेस मी कुठे बघितली नाहीये, ज्यामध्ये आपल्या पैशाची 100% शाश्वती, त्यानंतर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचं एक प्रॉपर रेकॉर्ड, आणि बिझनेसमध्ये सर्वात महत्वाचा टप्पा जर मी बघितला असेल तर तो एकमेव फक्त टेंडर लाईन मध्येच बघितलेला आहे. मी या लाईनला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करताना पाहिलेलं आहे. शून्यातून लोकांना एक यशस्वी उद्योजक होताना बघितलेलं आहे. ज्यांची उलाढाल लाखामध्ये होती त्या लोकांना करोडोमध्ये बघितलेलं आहे. टेंडरला ऍक्च्युअल मी एक समुद्र समजतो. मी तुम्हाला यातली पहिली मी महत्वाची गोष्ट यासाठी समजावून सांगतो की नेमकं तुम्ही याला एक प्रोसेस समजू नका. टेंडरला फक्त एक बिझनेस पुरतं मर्यादित ठेवू नका. टेंडरला एका समुद्राप्रमाणे तुम्ही बघितलं पाहिजे. टेंडरला समुद्र बघण्याचं एक महत्वाचं कारण अजून एक मी सांगतो की शासनाचं कुठलंही काम जे 5,000 रुपयाच्या वर जातं त्याला या प्रोसेसला यावंच लागेल, इतकं इम्पॉर्टन्स या टेंडर प्रोसेसमध्ये मी बघतोय. शासकीय अधिकाऱ्यांना कुठलीही खरेदी करायची असेल तर त्यांना ती वैयक्तिक करता येणार नाही, काहीच करता येणार नाही, तर त्यांना फक्त शासकीय टेंडर जेम पोर्टल या माध्यमातूनच ती खरेदीला जावं लागेल. इतकी महत्वाची प्रोसेस आहे. आज आपण बघतो शासनाचे किती ऑफिसेस आहेत मी तुम्हाला सांगतो. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, कलेक्टर ऑफिस असेल, विभागीय आयुक्त असेल, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असतील, वेगवेगळे डिव्हिजनल ऑफिसेस असतील, कमिशनर ऑफिसेस असतील, त्यानंतर मंत्रालयातली काही डिपार्टमेंट असतील, केंद्र शासनाचे काही डिपार्टमेंट असतील, या सगळ्या प्रोसेसला एकच प्रोसेस आहे. जर त्यांना खरेदी करायची असेल तर त्यांना टेंडरच करावं लागेल. मला बरेच लोक विचारतात की टेंडर प्रोसेस नेमकी कधीपासून आली. तुम्हालाही प्रश्न पडला असेल नेमकी आत्ता आत्ता आली की काय. तर मित्रांनो, असं नाहीये. टेंडर प्रोसेस ही इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात आलेली आहे. हे आजपासून नाहीये. तर ही इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात आली आहे. आणि जसं जसं अपग्रेडेशन झालं, नवीन नवीन गोष्टी अपडेट झाल्या. अगोदर आपण धान्यानी एखादी गोष्ट खरेदी करायचो, नंतर धान्यातून ती पैशामध्ये आली, पैशामधून ती नोटामध्ये आली, नोटामध्ये पासून ती आतापर्यंत आपण युपीआय पद्धतीने आलो. आता युपीआय पद्धतीतून हे कॉन्ट्रॅक्ट आता डिजिटल देण्यात गेलेले आले. आज जर तुम्ही लोनचं एखादं प्रकरण बघितलं तर अगोदर आपण हाताने सही करायचो. आता जर तुम्ही नवीन नवीन प्रकरण बघितलं आता डिजिटली साईन करून ते प्रकरण होतात. म्हणजे याचा अर्थ काय की प्रोसेस तीच आहे. फक्त जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे तसं तसं त्या प्रोसेसला आता वेगळ्या पद्धतीने एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. मला नेहमी महाराष्ट्रातून भरपूर उद्योजकांची फोन असतात, आम्हाला हा प्रॉब्लेम झाला, आम्ही हा झाला. तर मी आज हे बघतोय की जे लोक जुन्या प्रोसेसनी या प्रोसेसमध्ये होते ते आज संपून जात आहे. त्यांना ही प्रोसेस समजत नाहीये. ते म्हणताय की आम्ही अगोदर लिफाफ्याने टेंडर घ्यायचो, आम्ही लिफाफा द्यायचो, परंतु आता तो लिफाफा बंद झाला. आता ती प्रोसेस डिजिटल आली. म्हणजे याचा अर्थ काय की हळूहळू प्रोसेस तीच आहे, फक्त तिला वेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञानाने आता घेण्याचं काम महाराष्ट्रभर, आता देशभर चालू झालेलं आहे. आणि त्या प्रोसेसबद्दल आपण अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट एक मित्रांनो, टेंडरिंग मध्ये तुम्ही सर्वच लोकांनी ऐकलं असेल, मी आज प्रत्येक जणांचं उत्तर पण देईलच त्याच्यामध्ये, की टेंडर घेत असताना बऱ्याच ठिकाणी असा मेसेज आहे की आमदारांचा, खासदाराचा, नगरसेवकाचा, आपल्या एखाद्या नातेवाईकाचा त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असला पाहिजे. आपल्या लोकांचा तिथे कुठेतरी हस्तक्षेप असल्याशिवाय या लाईन मध्ये येता येत नाही. तर असंही नाहीये मित्रांनो. ही प्रोसेस होती, अगोदर होती, आता तसं नाहीये. शासनाने ही प्रोसेस पारदर्शक केलेली आहे. याच्यामध्ये स्पर्धा, दर्जा, गुणवत्ता, पारदर्शकता, त्यामध्ये सचोटी असली पाहिजेत. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला विचार करून या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्ही सगळेच जण येऊ शकता. नॉर्मली निविदा म्हणजे काय हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल. मी तिथून बेसिक पासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. कुठल्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात एखाद्या अधिकाऱ्यांना एखादी गोष्ट खरेदी करायची आहे, एखादी सेवा त्यांना खरेदी करायची आहे, तर शासन नियमानुसार 10 लाख रुपयाच्या वर जी एखादी खरेदी जाते तिला शासनाने कंपल्सरी त्याची निविदा करायला बंधनकारक केलेलं आहे. सरळ सरळ क्लिअरच आहे. 10 लाख रुपयाच्या वर एखादं शासनाचं काम होत असेल तर त्याला 100% ऑनलाईन टेंडरच करावं लागेल. त्याला दुसरा काहीही त्याला पर्याय करता येणार नाहीये. आता हे ऑनलाईन टेंडर नेमकं तरी आहे काय? तर निविदा म्हणजे काय? शासनाचं काम करायचं असेल तर ते निविदेने होईल, निविदा होईल. निविदा म्हणजे सरळ सरळ एक जी अशी प्रोसेस ज्यामध्ये पारदर्शकता, स्पर्धा, सचोटी होईल. पारदर्शकता का शब्द वापरलेला आहे? स्पर्धा का शब्द वापरलेला आहे? की शासनाला जे काही काम करायचं असेल, कुठलं जरी काम असेल. आता शासकीय ऑफिसेसमध्ये बरेच लोक ज्यावेळेस मला विचारतात की टेंडर म्हणजे नेमकं फक्त रस्त्याचीच कामं असतात, टेंडर म्हणजे फक्त इलेक्ट्रिकलची कामं असतात, असं नाहीये.
टेंडरमध्ये 2,000 पेक्षा जास्त कामांची यादी आहे. 2,000 पेक्षा जास्त, ज्यामध्ये रस्त्याची कामं असतील, केटरिंगची कामं असतील, मंडपची कामं असतील, सप्लायची कामं असतील, मेंटेनन्सची कामं असतील, ईपीसी कॉन्ट्रॅक्ट असेल, टर्नकी कॉन्ट्रॅक्ट असेल, वेगवेगळे प्रकार या टेंडर लाईनमध्ये असतात. तुम्ही यातला एक जरी प्रकार निवडला तर तुमच्या व्यवसायाची एक चांगल्या प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता. बऱ्याच जणांना या क्षेत्राकडे न येण्याचं कारण पण मी बघितलं की टेंडर म्हणल्यानंतर ते म्हणतात खूप सारे डॉक्युमेंट लागतात, परंतु डिटेलमध्ये विचारलं त्याला काय लागतात तर कोणाला याची माहिती नाहीये. आजच्या कार्यशाळेमध्ये मी तुम्हाला असे काही डॉक्युमेंट सांगेल की तुमच्याकडे फक्त उद्योग आधार, आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉपॅक, जीएसटी, आयटीआर फक्त एवढं जरी असेल तरी सुद्धा तुम्ही 30 लाख रुपयापर्यंतचं टेंडर सुद्धा घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करण्याची गरज सुद्धा पडणार नाही. इतकं सोपं आहे मित्रांनो. त्यासाठी आपण ही गोष्ट प्रॉपररित्या समजावून घेणं खूप गरजेचे आहे. आज मी तुम्हाला आजच्या कार्यशाळेमध्ये एवढं तर तुम्हाला 100% कळेल की टेंडर घेणं किती सोपं आणि सहज आहे आणि कशा पद्धतीने आपण या टेंडर लाईनमध्ये येऊ शकतो, ही सर्वच माहिती मी तुम्हाला आजच्या कार्यशाळेमध्ये समजावून सांगणार आहे. मगाशी मी आता चेक करत होतो मेसेजमध्ये काही म्हणे जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, वेगवेगळे रजिस्ट्रेशन आहेत. तर त्या संदर्भात पण मी आज तुम्हाला मार्गदर्शन करेल की नेमके टेंडरसाठी कोणती कागदपत्र लागतात, मी ते करू शकतो का, माझ्याकडे अनुभव नाहीये, एक्सपिरियन्स नाहीये, डॉक्युमेंट नाहीये, तरी सुद्धा मी या लाईनला येऊ शकतो का, माझ्याकडे पैसे कमी आहेत तरी सुद्धा मी या लाईनला येऊ शकतो का, वगैरे या सगळ्याच गोष्टी या कार्यशाळेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, सर्वात पहिले एक गोष्ट समजावून घ्या. 10 लाख रुपयाच्या वर शासनाचं कुठलं जरी काम करायचं असेल तर त्याला ऑनलाईन टेंडर करणं 100% कंपल्सरी आहे आणि ती प्रोसेस त्याला महाटेंडर या शासनाच्या पोर्टलवर करणं कंपल्सरी आहे. आज तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी की टेंडर घेतल्यानंतर थोडीशी सेटिंग होते, कुठला तरी व्यक्ती तिथे असतो, मग कोणीतरी मला दबाव करतो, मग कुठेतरी आमदारांचाच फोन येतो, कुठेतरी खासदारांचाच फोन येतो, अशाच तुम्ही गोष्टी ऐकलेल्या असतील. मित्रांनो, ही गोष्ट होत होती, पण ही अगोदर होत होती. कधी होत होती? ज्या वेळेस ही पद्धत लिफाफा पद्धतीने होते, ज्यामध्ये आपल्याला ऑफलाईन टेंडरच्या माध्यमातून ऑफलाईनच्या पद्धतीने ते लिफाफा तिथे जमा करायचा असतो आणि तो लिफाफा जमा करत असताना काही लोक आपल्याला जबरदस्तीने त्रास द्यायचे की तुम्ही लिफाफा पोच करू नका, तुम्ही ते टेंडर टाकू नका, तुमच्या विरोधात टेंडर टाकू द्या. तर ही गोष्ट का व्हायची? कारण ती प्रोसेस ऑफलाईन होती. ऑफलाईन प्रोसेस म्हणजे काय? प्रत्यक्ष माणसाला स्वतः त्या ऑफिसमध्ये जाऊन ते टेंडर टाकावं लागत होतं. आता एखादा माणूस जर प्रत्यक्षरित्या त्या ऑफिसमध्ये जर टेंडर टाकायला गेलात तर सरळ सरळ सगळ्यांना समजून जायचं की या व्यक्तीने टेंडर टाकलं. मग जे मर्जीतले ठेकेदार होते, जे मिळून मिसळून काम करायचे, एकमेकांच्या नावावर काम करायचे, त्या लोकांना लगेच समजायचं, अरे बाबा हा आपल्या कामामध्ये तिथे कुठेतरी काम टाकतोय, आपल्या विरोधात कुठेतरी तो काम भरतोय. मग हे लोक काय करायचे? आपल्यासारख्या नवीन व्यक्तीला तिथे संधीच मिळत नव्हती. मग आता शासनाला सुद्धा ह्या गोष्टी माहिती झाल्यात की आता याच्यामध्ये जर शासनाचं सरळ सरळ नियम आहे की टेंडरमध्ये स्पर्धा करा, स्पर्धात्मक दर द्या. तुम्ही एमपीएससी युपीएससी मध्ये ऐकलं असेल स्पर्धात्मक दर. स्पर्धात्मक का म्हणतात? की स्पर्धा परीक्षा. का? की तिथे स्पर्धा करा, जास्तीत जास्त लोकांना येऊ द्या, ओपन टेंडर करा, सगळेच लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता, कोणीही टेंडर भरू शकतो. तर हे शासनाने नियमामध्ये दिलेलं आहे. आता कोणीही व्यक्ती कसा टेंडर भरू शकतो? तर शासनाने सरळ सरळ महाटेंडर नावाचं ऑनलाईन पोर्टल काढलं. या पोर्टलमध्ये कोणता व्यक्ती टेंडर भरलेला आहे हे अगोदर कळत नाही. अगोदर ऑफलाईन टेंडरमध्ये काय व्हायचं की कोणत्या व्यक्तीने टेंडर भरला लगेच त्याचा चेहरा दिसायचा. आता ऑनलाईन टेंडरमध्ये तसं नाहीये. महाराष्ट्रातला, देशातला कुठलाही व्यक्ती कुठल्याही देशामध्ये, राज्यामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये काम भरू शकतो. त्याचं नाव कुठेही डिस्क्लोज होत नाही जोपर्यंत ते डिपार्टमेंट ते टेंडर ओपन करत नाही. म्हणजे शासनाला काय साध्य करायचंय की प्रत्येक टेंडरमध्ये तुम्ही इझिली पार्टिसिपेट करू शकता, तुम्ही इझिली त्या टेंडरमध्ये येऊ शकता. तुम्हाला कोणाचा दबाव असण्याची गरजच नाहीये, कारण काय ते ओपन फॉर ऑल आहे. कुणीही कुठूनही कसंही ते टेंडर भरू शकतो, तिथे ती गोष्ट येऊ शकते. नॉर्मली कुठलंही काम शासनाचं घ्यायचं असेल तर त्याला एक विशेष पात्रता असते, ती कागदपत्राची पात्रता असते. त्या कागदपत्राच्या पात्रतेतून तुम्ही डायरेक्टली त्या टेंडरच्या प्रोसेसमध्ये येऊ शकता. शासनाचं ते धोरणच आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याच्यामध्ये टेंडरमध्ये आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ही टेंडर प्रोसेस चालते. मुख्यतः टेंडरच्या महत्वाचे 2 टाइप्स आहे मित्रांनो. एक आहे ऑनलाईन टेंडर आणि दुसरं आहे ऑफलाईन टेंडर. सगळ्यात पहिले ऑफलाईन टेंडर मी तुम्हाला समजावून सांगतो, ज्याला नॉर्मली RFQ म्हणतात, ज्याला म्हणतात रिक्वेस्ट फॉर कोटेशन. एखाद्या शासकीय ऑफिसचं 10 लाख रुपयाच्या आतमध्ये जर एखादी खरेदी त्यांना करायची असेल तर त्याला शासन म्हणतोय की तुम्ही ऑनलाईन जरी नाही केलं तरी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ती खरेदी करू शकता. म्हणजे ती खरेदी तुम्ही दरपत्रकाच्या आधारे करू शकता.
आता दरपत्रक म्हणजे काय? दरपत्रक म्हणजे 3 दरपत्रक असतात, ज्याला तांत्रिक लिफाफा आणि व्यापारी लिफाफा आपण ते दरपत्रक असतात ना, कोटेशन्स वगैरे लखोटे असतात वेगवेगळ्या कलरचे. आपण त्याला पॅक करायचे, एकामध्ये तांत्रिक टाकायचं, एकामध्ये व्यापारी टाकायचं आणि दोन्ही लिफाफे समोर जमा करायचे. तर ही दरपत्रकाच्या आधारे ते लिफाफे तिथे अगोदरची प्रोसेस अशा पद्धतीने मित्रांनो होती. परंतु जसं जसं तंत्रज्ञान बदलतंय आणि शासनाच्या टेंडरची व्हॅल्यू वाढत वाढत चालली, तर शासनाने ठरवलं की 10 लाख रुपयाच्या आत दरपत्रक मागवा, त्याला टेंडर करण्याची गरज नाही. ज्या अधिकाऱ्याला वाटतं की 10 लाखाच्या आत टेंडर करायचं तो करू शकतो, ज्याला वाटेल तर, नसेल तर तो नाही केलं तरी अडचण नाही. अशा पद्धतीने शासनाची खरेदी शासनाने ऑफलाईन टेंडरच्या माध्यमातून या अगोदर करायचे. आता शासनाचा नवीन काय नियम आला की 10 लाख रुपयाच्या वर ते रस्त्याचं काम असेल, सप्लायचं काम असेल, बिल्डिंगचं काम असेल, इलेक्ट्रिकलचं काम असेल, मॅन पॉवरचं काम असेल, एखाद्या ठिकाणी अॅन्युअल मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट असेल, एखाद्या ठिकाणी देखभालचं काम असेल, तर 10 लाख रुपयाच्या वर जे कोणतंही ट्रान्झॅक्शन शासनाचं जात असेल, तर त्याला एकमेव शासनाने सांगितलंय की त्याला 100% ते टेंडर ऑनलाईनच टाकावं लागेल आणि ऑनलाईन पद्धतीनेच त्याला ती पुढची प्रोसेस करावी लागेल. म्हणजे त्या टेंडरचा जो दुसरा टाइप्स आहे तो आहे ऑनलाईन टेंडर, ज्याला आपण ई टेंडर नावाने म्हणतो. तुम्ही नॉर्मली पेपर वगैरे बघत असाल तर पेपरला असे कात्रण येतात बघा, ई नोटीस, ई टेंडर, ई निविदा सूचना. म्हणजेच काय की ते टेंडर तुम्हाला भरायचं असेल, त्याची जर पात्रता असेल, तर ते टेंडर तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला ते टेंडर प्रोसेसमध्ये तुम्ही येऊ शकता. विशेषतः अजून एक महत्वाचा इंटरेस्टिंग पार्ट तुम्हाला मी सांगतो. टेंडरमध्ये येण्यासाठी बरेच लोक इच्छुक आहेत, परंतु नेमकी सुरुवात कुठून करावी याबाबत ते लोक बरेच थोडे डिस्टर्ब आहेत की नेमकं आलं कसं पाहिजे. कधी कधी काही लोक म्हणतात माझं सिव्हिल झालेलं पाहिजे, काही म्हणतात इलेक्ट्रिकल झालेलं पाहिजे, काही म्हणतात हे दोन्ही माझं झालेलं नाही तर मी कसं येऊ शकतो. तर मित्रांनो, टेंडरमध्ये तुम्ही सगळेच लोक येऊ शकतात. भले तुमचं सिव्हिल झालं असेल नसेल झालेलं तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता. तुम्ही 7वी 8वी नापास जरी असाल तरी सुद्धा तुम्ही टेंडरमध्ये येऊ शकता. आणि ही गोष्ट मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून शक्य सुद्धा करून दाखवलेली आहे. आम्ही आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त लोकांना कामं दिली. ती फक्त फक्त त्यांनी ती थेअरी, त्यांनी ती थीम, त्यांनी टेंडरची पात्रता, त्यांनी टेंडर बद्दल असणारे क्लॉजेस समजावून घेतले. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे बाबा, ही सोपी पद्धत आहे, ही सरळ पद्धत आहे, इथे सरळ मार्गाने मला काम घेता येईल. तर ती पद्धतच आपण या याच्यामध्ये शिकवतो, जेणेकरून तुम्हाला एवढं तर अवेअर होईल, अरे नाही मी हे काम करू शकतो. मुख्यतः टेंडरच्या महत्वाच्या 3 कॅटेगरी आहे मित्रांनो. त्या 3 कॅटेगरीमध्ये पहिली कॅटेगरी आहे गुड्स, दुसरी कॅटेगरी आहे सर्व्हिस आणि तिसरी कॅटेगरी येते वर्क्स. जर तुम्हाला या लाईन मध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला पहिलेच तुम्हाला त्याच्यामध्ये काय करतो, स्क्रुटनाइज करतो की त्याच्यामध्ये तुम्ही गुड्स, सर्व्हिस आणि वर्क्स पहिली गोष्ट समजावून घ्या. मला एखादा शासनाला सामान पुरवायचंय, पुरवठा करायचाय, सेवा पुरवठादार किंवा मला एखाद्या वस्तूचा पुरवठा करायचा आहे, तर तुमची कॅटेगरी टेंडर लाईन मध्ये होईल गुड्स. आता मला शासनाला एखादी सेवा द्यायची आहे, मनुष्यबळ पुरवठा, ड्रायव्हर पुरवठा, एएमसी पुरवठा, केबल पुरवठा, मला फक्त सर्व्हिस द्यायची आहे. मला कुठल्याही प्रकारचा सेल त्याच्यामध्ये करायचा नाहीये. मला सर्व्हिस द्यायची, जशी कॅन्टीन सर्व्हिसेस, फूड सर्व्हिसेस, एखादी हाऊसकीपिंगची सर्व्हिसेस. तर याला म्हणले गेलेलं आहे सर्व्हिस कॅटेगरी. आणि तिसरी कॅटेगरी आहे वर्क्स, जी सर्वात टॉपेस्ट लाईन आहे, सर्वात टॉपची लाईन आहे. जे तुम्ही लोक ऐकत असाल, करोडो रुपयांचे विषय, लाखो रुपयांचे विषय, अब्जो रुपयांचे जे विषय जिथे खेळले जातात, तर ती लाईन आहे वर्क्स. वर्क्स म्हणजे काय? जिथे गुड्स आणि सर्व्हिस एकत्रितरित्या येऊन एखादं काम तयार होतं, त्याला वर्क्स म्हणलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ऑफिसला मला सिमेंटचा सप्लाय करायचा आहे, तर त्याला म्हणतात गुड्स कॅटेगरी. एखाद्या ऑफिसला मला हाऊसकीपिंगचा सप्लाय करायचा आहे किंवा हाऊसकीपिंगची सेवा द्यायची आहे, तर त्याला म्हणतात सर्व्हिस कॅटेगरी. परंतु एखाद्या ऑफिसला मला एखादं खूप मोठं बिल्डिंगचं काम करायचंय, आता मला बिल्डिंगचं काम करायचं, मला तिथे काय काय लागेल? मला तिथे सिमेंट लागेल, मनुष्य लागेल, वेगवेगळ्या मला मशिनरीज लागतील. म्हणजे इथे काय झालं, सिमेंट गुड्स, मशिनरी गुड्स, मॅन पॉवरच्या माध्यमातून मी ते काम करतो. म्हणजे जिथे गुड्स पण आलं, सर्व्हिस आलं, त्याला म्हणतात वर्क्स. मग आपण काय करायचं, शासनाचं जेवढं टेक्निकल काम असेल, जिथे तांत्रिकरित्या काही गोष्ट मागवली जाते, त्याला टेक्निकल म्हणलं गेलेलं आहे. मग शासनाचं जिथं कन्स्ट्रक्शन असेल, इलेक्ट्रिकल असेल, याला टेक्निकल बाब म्हणतात मित्रांनो. मग या टेक्निकल कामाची जेवढी काही काम येतात, तर ती वर्क्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी होते. म्हणजे टेंडरची महत्वाच्या 3 कॅटेगरी काय, की गुड्स, सर्व्हिस आणि वर्क्स. तुम्ही जर फर्स्ट टाइम या लाईन मध्ये येऊ इच्छित असाल मित्रांनो, तर मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही गुड्स लाईन मध्ये या.
गुड्स लाईनमध्ये शासनाला भरपूर साऱ्या वस्तूंचा पुरवठा केला जातो, भरपूर साऱ्या वस्तू शासनाला पुरवल्या जातात आणि तो पुरवठा करून तुम्ही तुमच्या पद्धतीचे जे काही तुमचे कॉन्ट्रॅक्ट असतील, तुमचं प्रॉफिट तुम्ही प्रॉपररित्या मेंटेन करू शकता. सर्वात महत्वाचं टेंडरमध्ये काम करण्यास आम्ही लोक का सांगतोय तुम्हाला, की टेंडरमध्ये अशी सिस्टीम आहे की तुमचा 1 रुपया सुद्धा तिथे 100% डुबणार नाही म्हणजे नाही. थोडासा लेट मिळेल, पण डुबणार तर नाही. आज आपण लोक सगळेच लोक विचार करतो की मला माझा बिझनेस पाहिजे. आपण लोक बिझनेस करतो तरी कशासाठी? तर बिझनेस आपण यासाठी करतो की माझा पैसा मला मिळाला पाहिजे, माझ्या पैशाची शाश्वती मला असली पाहिजे, यासाठीच आपण लोक बिझनेस करतो. ही एकमेव लाईन अशी आहे की जी सरळ सरळ शासनासोबत आहे, जे शासन आपण जन्माच्या अगोदर सुद्धा तिथेच होतं, भविष्यात सुद्धा तिथेच असणार आहेत. आणि अशा ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे की ज्याचं एक रेकॉर्ड असेल, ज्यामध्ये प्रोसेसमध्ये येण्याकरता कित्येक अधिकाऱ्यांच्या सह्या असतील, अप्रुव्हल्स असतील, तुमच्या कामाची शाश्वती असतील, प्रॉपर बिलिंग असतील, टॅक्सेशन असेल, अशा पद्धतीने येऊन अशा सायकलमध्ये तुम्हाला काम करायचं आहे जिथे तुमच्या पैशाची 100% तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे. आणि ती एकमेव लाईन म्हणजे टेंडर. टेंडरमध्ये काम करत असताना एक लोकांचा अजून एक मोठा विषय असेल, कदाचित तुमच्या सगळ्यांना तो प्रश्न पडत असेल, पेमेंटचं कसं काय माझं, मला पेमेंट कधी मिळेल? माझं म्हणणं आहे ते उत्तर तर नंतर देण्यासारखं आहे, परंतु विषय पैशाचा असतो म्हणून लोकांना पहिलंच तो उत्तर द्यावं लागतं, पहिलेच त्यांना तो प्रश्न पडतो. तर मित्रांनो, शासनाने सरळ सरळ तुम्हाला गॅरंटी दिलेली की माझा पुरवठा करा, अनुदानाप्रमाणे तुम्हाला लगेच ते पेमेंट दिल्या जातं. आणि आपला जो नंतरचा विषय आहे जेम पोर्टल, तर जेम पोर्टलमध्ये शासनाने 100% हमी सांगितलेली आहे की जेम पोर्टलचा जर तुम्ही सप्लाय प्रॉपररित्या केला तर 10 दिवसाच्या आतमध्ये 100% तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. इतकी मोठी शाश्वती शासनाने दिलेली आहे. तर अशा पद्धतीने शासनाचं काम चालतं, टेंडरच्या कॅटेगरीज वगैरे चालतात. आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला एक छोटासा डेमो सांगणार आहे की नेमकं टेंडर हे कोणत्या पोर्टलला होतं, कशा पद्धतीने याला एक्झिक्यूट केलं जातं, टेंडरमध्ये नेमकं कोणत्या कॅटेगरीचं टेंडर असतं, आणि टेंडरमध्ये आपण जावं का, गेलं तर आपल्याला कशा पद्धतीने प्रॉफिट राहील, आणि टेंडरसाठी काय काय पात्रता असू शकते. याचा छोटासा डेमो मी तुम्हाला, लाईव्ह डेमो देईल मी तुम्हाला. कारण आम्ही जिथे जिथे काम करतो तर आम्ही उद्योजकांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी बऱ्याच प्रकारे आम्ही प्रोत्साहन सुद्धा देतो. तर आमचं म्हणणं एकच असतं की प्रत्येक उद्योजकांनी येण्यासाठी या पद्धतीचे सगळेच विषय समजून घेणं अपेक्षित आहे की कशा पद्धतीने आपण इथे येऊ शकतो, आपण आपल्या व्यवसायाला आपण एक चांगल्या पद्धतीने सुरुवात कशी करू शकतो, आणि टेंडर लाईन मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला याचे बारकावे वगैरे हे सगळेच मी आजच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. मी स्क्रीन शेअर करतोय, सगळेजण व्यवस्थितरित्या बघा स्क्रीन. मित्रांनो, तुमच्या समोर जी वेबसाईट दिसते ती आहे महा टेंडर, म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्याच प्रकारची कामे शासनाच्या माध्यमातून या पोर्टलला टाकली जातात. या पोर्टलच्या माध्यमातूनच सगळ्याच प्रकारची टेंडर होतात. खूप मोठा विषय मित्रांनो. आज आपण लोक म्हणतो मला बिझनेस कुठे मिळेल, माझं काम कुठे होईल, तर काहीच नाही. या पोर्टलवर महाराष्ट्रातली सगळ्याच प्रकारची कामे तुम्हाला बघायला मिळतात, आणि विशेष म्हणजे तुम्ही ती फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. शासनाचं धोरण आहे की शासनाचं कुठलंही काम ज्याची किंमत 10 लाख रुपयाच्या वर जाईल त्यांना ते एकमेव काम याच पोर्टलला टाकणं बंधनकारक आहे. आणि इतकं सहज सोपं आहे मित्रांनो की तुम्ही कसंही पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या टेंडरला तुम्ही त्या पद्धतीने तिथे डाउनलोड करू शकता, समजून घेऊ शकता. आज अशाच प्रकारचं मी एक काम तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की तुम्ही म्हणणार की किती सोपं आहे, किती सहज पद्धतीने आपण याच्यामध्ये येऊ शकतो. तर मी तुम्हाला एका छोट्या टेंडरची एक स्टडी करून तुम्हाला सांगतोय की कशा पद्धतीने असे टेंडर्स आपण घेऊ शकतो आणि टेंडरच्या पात्रतेसाठी आपण काय करू शकतो. तर मी येतोय कलेक्टर उस्मानाबाद, म्हणजे जे आत्ताचं धाराशिव, त्या टेंडर्समध्ये इथे इथे तुम्ही बघा, इथे इथे वेगवेगळ्या प्रकारची टेंडर्स तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यामध्ये ट्रेडिंग्स असतात, सर्व्हिस असतात, वर्क्स असतात, एखाद्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम असेल, एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिकलचं काम असेल. तर मी एक छोटंसं टेंडर तुम्हाला इथे दाखवतो, ज्यामध्ये या डिपार्टमेंटला टेंडर फॉर शूज अँड सॉक्स फॉर श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय उस्मानाबादचे टेंडर्स आहेत. तर अशा पद्धतीने शासनाची प्रपोजल ही ऑनलाईन पद्धतीने टाकली जातात, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासनाचं जर काम आपल्याला घ्यायचं असेल तर या प्रपोजलला रीड करून आपण हे काम वाचू शकतो, समजून घेऊ शकतो. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की टेंडरसाठी एक्सपिरियन्स लागतो, टेंडरसाठी हे डॉक्युमेंट लागतात, टेंडरसाठी ते डॉक्युमेंट लागतात. तर मित्रांनो, तो सगळा विषय तुम्ही थोड्या वेळासाठी विसरून जा. तुम्हाला मी हे सेशन लाईव्ह याच्यासाठी दाखवतोय की याच्यामधली सत्यता काय आहे
आणि आपल्याला कशी भासवली जाते, तर हे तुम्हाला सरळ सरळ तो विषय आजच्या याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल की नेमकं टेंडरची पात्रता काय आणि कशा पद्धतीने एखादं छोटं मोठं टेंडर मी माझ्या फर्मवर माझ्या जे काही माझं रजिस्ट्रेशन असेल त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून कसं घेऊ शकतो आणि या टेंडरला खरंच कागदपत्र लागतात का, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला दिसेल. तुम्हाला पीडीएफ दिसते मी जी ओपन केली ती आता जी येस, वेबसाईट दिसते सर, पीडीएफ नाही नाही दोन दिसत. मिनिटं मला ती पीडीएफ वेगळी शेअर करावी लागेल, करतो. ओके आता दिसते. हा, येस दिसत. तुमच्या समोर एक टेंडर मी दाखवतोय की यांना या डिपार्टमेंटमध्ये शूज व सॉक्स साहित्य पुरवठा करण्याकरता ई निविदा. आता प्रश्न पडत असेल की ई निविदा म्हणजे काय, तर सरळ सरळ हे टेंडर ऑनलाईन आहे, ऑनलाईन भरावं लागेल. तुम्हाला कुठलाही व्यक्ती तिथे अडवणार नाही, काही नाही. फक्त तुम्हाला या टेंडरची पात्रता बघायची आणि त्या पात्रतेला ऍप्लिकेबल होऊन तुम्ही या लाईन मध्ये यायचं. आता या टेंडरची पात्रता किती छोटी आणि सोपी मी तुम्हाला सांगतो. या टेंडरसाठी फक्त पाहिजे शॉपॅक लायसन, पॅन कार्ड आणि 3 वर्षाचे ITR आणि फक्त जीएसटी. तुम्ही या टेंडरला क्वालिफाय होऊ शकता. कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही, कुठल्याही प्रकारचा टर्नओव्हर नाही. तुमच्याकडे फक्त पाहिजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉपॅक, जीएसटी आणि तुमच्याकडे असलं पाहिजे 3 वर्षाचे IT रिटर्न. अशा पद्धतीने टेंडर्समध्ये ह्या गोष्टी कॉल केल्या जातात. अशा पद्धतीने तिथे टेंडर्समध्ये ह्या गोष्टी मागवल्या जातात आणि या टेंडरची पूर्तता आपण आपल्या कागदपत्राच्या माध्यमातून करायची असते आणि ऑनलाईन टेंडरमध्ये आपण डायरेक्टली या टेंडर्सला क्वालिफाय करून या टेंडर्स पर्यंत आपण येऊ शकतो. इतकं सहज आणि सोपं ही गोष्ट मित्रांनो आहे. आता टेंडर लाईन मध्ये येण्यासाठी तुमच्याकडे माझ्या मते काय असलं पाहिजे, एक थोडक्यात मी तुम्हाला ते समजावून सांगतो. टेंडर हे ऑनलाईनच असतं आणि ऑफलाईन पण असतं. 10 लाख रुपयाची आतली कामं तुम्हाला त्यांच्या वेबसाईटला मिळतात आणि 10 लाख रुपयाची वरची कामं तुम्हाला महा टेंडर या पोर्टलला मिळतात, जे की मी तुम्हाला आता दाखवलंय. आपल्याला काय करायचं आहे, आपण आपला एक व्यवसाय निवडायचा. त्या व्यवसायाच्या रिलेटेड या पोर्टलला डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून, ऑनलाईन डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून तुम्हाला त्या टेंडरला अप्लाय करायचं. ज्या व्यक्तीचा रेट कमी येईल, वाजवी येईल, कमीत कमी जो रेट कोट करेल शासन त्याला ते काम देतो. त्याला ते काम दिल्यानंतर शासनाच्या माध्यमातून एक वर्क ऑर्डर काढल्या जाते आणि तुमचं काम ज्यावेळेस कंप्लीट होतं त्यावेळेस लगेच तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे शासनाच्या माध्यमातून पाठवले जातात. शासनाचे बरेच कंप्लायन्स असतात, जसे की बिलिंग अप्रुव्हल असेल, टेक्निकल अप्रुव्हल असेल, फिनान्शियल अप्रुव्हल्स असेल, या 2-4 स्टेज या शासनाच्या होऊ द्याव्या लागतात आणि या सगळ्या प्रोसेस प्रॉपररित्या झाल्यानंतर तुमचं जे अकाउंट असेल त्या अकाउंटमध्ये शासनाचे पैसे हे पाठवले जातात. आणि अजून काही पण प्रोसेस असतात, पण त्याला एक ती लॉंग प्रोसेस असते, त्याला मला तेवढा वेळ पण लागतो तुम्हाला समजावून सांगायला. ओव्हरऑल फक्त मला तुम्हाला यातून एकच मेसेज द्यायचा आहे, शासनाचे कुठलेही पैसे डुबत नाही. शासनाची टेंडर प्रक्रिया ही पारदर्शक आहे, ऑनलाईन आहे आणि या प्रोसेसमध्ये येण्याकरता तुम्हाला काही रितसर डॉक्युमेंट लागतात. हे तुमच्या व्यवसायावर डिपेंड असतात आणि तुमचा व्यवसाय तुम्हाला निवडायचा आहे. गुड, सर्व्हिस आणि वर्क्स या तिन्ही कॉलमला तुम्हाला वेगवेगळा व्यवसाय तुमचा निवडायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही या लाईनमध्ये येऊ शकता. आणि हे एकदम इझी आम्ही करू शकतो. उद्योगवर्धनी सोबत जर तुम्ही सर्वजण आहातच, तर आम्ही तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी 100% एक चांगल्या पद्धतीची पण मदत करू शकतो. मी तर तुम्हाला ॲश्युअर्ड सांगतो, तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीला हमखास 100% निविदा मिळू शकते आणि मी ते तुम्हाला 100% प्रूव्ह करून पण देऊ शकतो मित्रांनो. फक्त यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर तुमच्याकडे टेंडरची पॉलिसी, टेंडरचे अपडेशन, टेंडरचे GRs, टेंडर बद्दल कंप्लायन्स, कोणत्या ऑफिसला काय लागतं, कसं पुरवायचं, किती दिवसात पुरवायचं, प्रॉफिट रेशो किती ठेवला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची आपल्याला रितसर त्याच्यामध्ये माहिती असली पाहिजे. आपल्यापैकी काही उद्योजकांची प्रश्न असतील तर तुम्ही मला एक एक करून विचारा. मी सगळ्यांचे प्रॉपररित्या प्रश्न देतो आणि नंतर मग मी जेम पोर्टलचा एक छोटासा विषय तुम्हाला महत्वपूर्ण विषय समजावून सांगतो. ग्रेट, थँक्यू थँक्यू हर्षद सर, खूप छान. एक कमी वेळेत तुम्ही एक ओव्हरऑल या क्षेत्रातल्या अपॉर्च्युनिटी सांगितल्या, काय संधी आहे आणि कसं याच्यामध्ये व्यवसाय करू शकतो. आणि प्रत्येकासाठी हा व्यवसाय आहे, म्हणजे छोटा असो मोठा असो, सगळे उद्योजक या क्षेत्रामध्ये येऊ शकतील आणि पारदर्शकरित्या या व्यवसायामध्ये तुम्ही येऊ शकता. तर हे सरांनी खूप छान प्रकारे सांगितलं. आता आपण काही प्रश्न कव्हर करूयात. सो ऑलरेडी बऱ्याच लोकांचे काही प्रश्न पण आलेले आहेत. सर, काही प्रश्न असे की सर, आमच्याकडे ITR नाहीये 3 वर्षाचा, तर आम्ही अप्लाय करू शकतो का? का 3 वर्षाचा ITR कंपल्सरी आहे? ओके. महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं हा सर्वांचाच कॉमनच प्रश्न असेल, कारण इथेच लोक थोडेसे प्रॉब्लेम मध्ये येतात की मी कसं येऊ. तर पहिली गोष्ट समजावून घ्या,
10 लाख रुपयाच्या आतमधल्या कामासाठी IT रिटर्नची काहीही गरज नाही, तरी सुद्धा तुम्ही या व्यवसायाला येऊ शकता. याच्यामध्ये 100% सत्य आहे. तुम्हाला कुठल्याच याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. आता कारण तुम्हाला सांगतो मी काय तर. IT रिटर्न भरणं हा वेगळा कंप्लायन्स आहे. पण शासनाचं जे काम 10 लाखाच्या आत असतं, 3 लाखाचं, उदाहरणार्थ 2 लाखाचं, 5 लाखाचं, 7 लाखाचं, 8 लाख, याला IT रिटर्नची काही गरजच नाहीये. का? IT रिटर्नची गरज कधी पडते? तुमचा पास्ट परफॉर्मन्स मोठ्या मोठ्या कामासाठी लागतो. 15 लाख, 20 लाख, 35 लाख, 50 लाख, 1 कोटी, 5 कोटी, 10 कोटी. त्यामुळे छोट्या छोट्या टेंडर पासून तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करू शकता. तुमच्याकडे IT रिटर्न नसेल, टर्नओव्हर नसेल, GST नसेल, तरी सुद्धा काहीही हरकत नाही. तुम्ही 100% याच्यामध्ये येऊ शकता. ओके सर, पुढचं की झेडपी, PWD यांचे जे लायसन्स काढायला लागतात, हे पण टेंडर मध्ये येतात? जेमच्या अंडर येतात का टेंडर मध्ये येतात, कसं असतं? ओके, सर्वात महत्वाची एक गोष्ट क्लिअर करतो. टेंडरमध्ये गुड्स, सर्व्हिस आणि वर्क्स या 3 ऍक्टिव्हिटी चालतात. गुड्समध्ये सामान सप्लाय करणे, सर्व्हिसमध्ये सेवा देणे, वर्क्समध्ये काम करणे. वर्क्समध्ये काम करणे म्हणजे बांधकाम, इलेक्ट्रिकलचं काम, कन्स्ट्रक्शन काम, आपण असं नेहमी म्हणत असतो. आता ZP, PWD, MGP, CPWD, त्याच्यानंतर जलसंधारण, जलसंपदा, हे वेगवेगळे MIDC वगैरे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात, तर या डिपार्टमेंटला टेक्निकल म्हणलं गेलेलं आहे. सगळेजण लक्षात ठेवा विषय, तुम्हाला आयुष्यात कधीच प्रश्न पडणार नाही याविषयी. या डिपार्टमेंटला टेक्निकल का म्हणतात? कारण PWDचं काम काय आहे? बिल्डिंग बांधणं, इमारती बांधणं, रस्ते वगैरे बांधणं. तर हे कामं कन्स्ट्रक्शन रिलेटेड आहेत. काही कामं इलेक्ट्रिकल रिलेटेड आहे. तर या कामाला टेक्निकल म्हणलं गेलेलं आहे. का? कारण हे काम जो व्यक्ती करेल त्याच्याकडे तांत्रिकचा याचा अनुभव असला पाहिजे, त्याची तांत्रिक नोंदणी असली पाहिजे. आता PWDला जर एखादी जिल्हा परिषदची बिल्डिंग बांधायची आहे, तर ते छोट्या मोठ्या मिस्त्रीकडनं बांधणार का? त्याची जबाबदारी घेणारा कोणता जबाबदार व्यक्ती असला पाहिजे की नाही? म्हणून PWD असेल किंवा अशा पद्धतीची जिथे टेक्निकल कामं केली जातात, तर तिथे सिव्हिल इंजिनियरच व्यक्ती लागतो. का? कारण त्याला या सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज असतं, त्याने ती डिग्री घेतलेली असते. म्हणून शासन काय म्हणतो? जिल्हा परिषदमध्ये जर एखादं काम करायचं असेल, तर त्या व्यक्तीचं सिव्हिल इंजिनिअरिंग जर झालं असेल, तर त्याला जिल्हा परिषदला नोंदणी करणं बंधनकारक आहे. जर PWDचं काम असेल, तर त्याला PWDला नोंदणी बंधनकारक आहे. परंतु 1.5 कोटीच्या वर जर एखादं शासनाचं काम असेल, तर त्याला नोंदणी करण्याची काहीही गरज नाही. तो इझिली त्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. परंतु आता एखादी मोठी कन्स्ट्रक्शनची बिल्डिंग बांधली, कदाचित ती पडली, त्याची रिस्पॉन्सिबल पर्सन कोणीतरी टेक्निकल व्यक्ती असला पाहिजे की नाही? म्हणून शासन काय म्हणतो? जो सिव्हिल इंजिनियर असेल, ज्यांनी तांत्रिकरित्या जी डिग्री घेतलेली आहे, त्या ठिकाणी तांत्रिक कागदपत्र लागतात. थोडक्यात एक दुवा मी थोडक्यात तुम्हाला मी समजावून सांगतो. हो. आता एका ठिकाणी मी समजतो कन्स्ट्रक्शनचं काम आहे, आणि एका ठिकाणी समजतो मी स्टेशनरीचं काम आहे. तर कन्स्ट्रक्शनचं काम टेक्निकल असल्यामुळे त्याला कन्स्ट्रक्शनची डिग्री करावी लागते आणि जिल्हा परिषदला नोंदणी करावी लागते, कारण ते काम तांत्रिक आहे. आता मला जिल्हा परिषदच्या ऑफिसला स्टेशनरी पुरवायचं आहे, तर स्टेशनरी पुरवण्यासाठी कुठलं शिक्षण आलंय का सध्या? ही डिग्री करा मग तुम्ही स्टेशनरीचं काम करा, ती डिग्री करा तुम्हाला स्टेशनरीचं काम करेल. कारण स्टेशनरीचा व्यवसाय करणे हे तांत्रिक नाही. त्याला फक्त शॉप ऍक्ट, लायसन आणि उद्यम करून तुम्ही रजिस्टर्ड करू शकता. त्याला जिल्हा परिषदला नोंदणीची गरज नाही. का? कारण स्टेशनरीचं काम हे तांत्रिक नाहीये. म्हणून जिथे जिथे तांत्रिक काम असेल, तिथे तिथे नोंदणी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके ओके, येस. पुढचा प्रश्न असा आहे की सर, याला म्हणजे नवीन उद्योजक म्हणून या फील्डमध्ये येऊ शकतो का? म्हणजे कुठलाही बेस नाही व्यवसायाचा, तर जेम कडेच डायरेक्टली व्यवसायाची संधी बघून येऊ शकतो का? 100% आपण येऊ शकतो. केंद्र शासन आणि राज्य शासनाने जे जेम पोर्टल तयार केलेलं आहे, त्याला म्हणतात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. त्यामध्ये शासनाने सरळ सरळ सर्क्युलर काढलेला आहे. स्टार्टअप, MSME, SC ST आणि उद्यम ज्यांच्याकडे आहे त्यांना शासकीय टेंडरमध्ये टेंडर फी, EMD, टर्नओव्हर, एक्सपिरियन्स 100% माफ आहे. त्यामुळे नवीन एंटरप्रेनर याच्यामध्ये इझिली येऊ शकतो, ज्याचा टर्नओव्हर नसेल झाला, ज्याचं कुठल्याही प्रकारचं टेक्निकल बॅकग्राऊंड नाहीये, ज्याचं कुठल्याही प्रकारचं बिझनेसचं बॅकअप नाहीये. तो पास्ट परफॉर्मन्स नसलेला व्यक्ती 100% या लाईनमध्ये येऊन आपल्या वस्तूंचा आणि सेवेचा पुरवठा करू शकतो. आणि गव्हर्नमेंटने तसं लिगल सर्क्युलर सुद्धा काढलेलं आहे. आणि आमच्यासोबत जेवढे लोक कनेक्ट आहेत, ते लोक याचा चांगल्या पद्धतीने उपयोग घेत आहे सुद्धा. ओके. पुढचा आहे, बऱ्याच लोकांचे प्रश्न आहे की सर, झेडपीचं काम कसं मिळवायचं? ते पण जेम पोर्टल द्वारे असतं का अजून काही पर्याय असतो? ओके.
जिल्हा परिषद जर तुम्हाला काम करायचं असेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतो, जिथे जिथे वर्क्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी होतील ते काम तुम्हाला महाटेंडरलाच भरावं लागेल. आणि जिथे जिथे समजा जिल्हा परिषदला उदाहरणार्थ मी समजतो एखादा स्तनदा माता असतात, त्यांना न्यूट्रिशनचा आहार असतो, किंवा एखादा शालेय पोषण आहार आहे, गणवेश पुरवठ्याचं काम आहे, तर हे काम पुरवठ्या रिलेटेड आहेत, गुड रिलेटेड आहेत, सर्व्हिस रिलेटेड आहेत. जर जिथे जिथे गुड्स आणि सर्व्हिस येईल ते काम जेम पोर्टलला होईल. जिथे जिथे वर्क्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी होईल, इलेक्ट्रिकलचं काम, कन्स्ट्रक्शनचं काम, तर ते तुम्हाला महाटेंडरला करावं लागेल. तर महाटेंडर आणि जेम पोर्टल हे दोन्हीही कामं तुम्हाला करावेच लागतील आणि दोन्हीकडे भरपूर सारं पोटेन्शियल आहे. ओके. पुढचं आहे की सर, मी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मला टेक्निकल मध्ये तर करता येईल, पण मला गुड्स मध्ये पण करायचं असेल तर येऊ शकतो का मी? म्हणजे दोन्ही पण, टेक्निकल आणि गुड्स असं दोन्ही करू शकतो का? ओके, माझं जर सजेशन घेत असाल तर माझं म्हणणं आहे तसं त्यांनी केलं नाही पाहिजे. कारण जो व्यक्ती बीई सिव्हिल करून सिव्हिल इंजिनिअरिंग करतो त्याला 1.5 कोटीचं पीडब्ल्यूडीचं आणि 50 लाखाचं जिल्हा परिषदचं लायसन मिळतं. हे लायसन काढत असताना तो शासनाला एक हमी पण देतो की मी सिव्हिल रिलेटेड कुठलंही काम करणार नाही. बरोबर आहे, कारण शासनाने त्याला जे लायसन दिलेलं आहे ते दिलेलं आहे सुशिक्षित बेरोजगार अभियंता बांधकाम. आणि त्या लायसनमध्ये शासनाने त्याला काय मदत केलेली आहे की जो सुशिक्षित बेरोजगार अभियंता जिल्हा परिषदला पीडब्ल्यूडीला रजिस्टर्ड होतो त्याला शासकीय टेंडरमध्ये शासनाने ईएमडी माफ केलेला आहे आणि सिक्युरिटी डिपॉझिट माफ केलेली आहे. ती फक्त त्याला कशासाठी केलेली आहे? कन्स्ट्रक्शनचं काम करण्यासाठीच केलेली आहे. परंतु असा एखादा व्यक्ती जिल्हा परिषदला एखादा स्टेशनरीचा सप्लाय करू पाहतो, कॅन्टीनचा सप्लाय करू पाहतो, तर त्यांनी जो तिथे बॉन्ड दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेलं असतं की मी सिव्हिल रिलेटेड काम करणार नाही. तर तिथे कुठेतरी नियमाचं उल्लंघन होतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला वर्क डन करून सर्टिफिकेट शासनाकडनं मिळवायचं, जर ते असं ट्रान्झॅक्शन जर गेलं तर भविष्यात आपल्या लायसनला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर माझं सजेशन आहे तसं कोणी करू नका. ओके. सर, आपल्याला जर का 10 लाखापेक्षा कमीचं काम करायचं असेल तर गव्हर्नमेंट फायलिंग करावं लागतं, काही छोटे मोठे डॉक्युमेंट क्रिएट करावं लागतात का? ओके, 10 लाखाच्या आजच्या टेंडरला नॉर्मली मी जे डॉक्युमेंट आता रिपीट करतोय ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नॉर्मली असले पाहिजेत, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ऍक्ट कधी, जर तुमच्याकडे 10 पेक्षा जास्त लोक असतील तर. 10 पेक्षा कमी लोक असेल तर तुम्हाला शॉप ऍक्ट लायसन काढण्याची गरज नाही. त्यानंतर जीएसटी, पण जीएसटी पण कधी काढा? जर तुमची व्यावसायिक उलाढाल 20 लाख रुपयाच्या वर होत असेल असेल तर जीएसटी काढा. नसेल तरी काही हरकत नाही. सीए कडनं लिहून घ्या की 20 लाखाच्या आत माझी उलाढाल नाही, त्यामुळे मला जीएसटी ऍप्लिकेबल नाही. सोबत तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर काळ्या यादीचा बॉन्ड बनवायचा, एक करंट अकाउंट काढा. एवढ्या सफिशियंट डॉक्युमेंटमध्ये तुम्ही सप्लायचं 100% जेम पोर्टलला टेंडरला ऑफलाईनला काम करू शकता. ओके. सिव्हिलच्या रिलेटेड 10 लाखाच्या खाली काम असतं का? सिव्हिलच्या रिलेटेड 10 लाख रुपयाच्या खाली काम असतं, त्याला नॉर्मली B1 टेंडर म्हणतात, त्याला पर्सेंटेज रेट टेंडर म्हणतात. आणि हे ऑफलाईन प्रोसेस असते, ती सगळी तुम्हाला मॅन्युअली करावी लागते. ओके. सर, पुढचं आहे की सर, एक आपण काय काय गोष्टी तुम्ही शिकवणार आहात, आपण या वर्कशॉप मध्ये काय काय गोष्टी शिकणार आहोत? ओके. ज्यावेळेस पण आपण या टेंडरमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून खरं तर मी महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देत असतो. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शासकीय अधिकारी सुद्धा या गोष्टीचं प्रशिक्षण घेतात, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. तर याला थोडासा वेळही द्यावा लागेल प्रत्येक उद्योजकाला. या प्रोसेसमध्ये आपण महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रकारची टेंडर कशा पद्धतीने भरली जातात, या टेंडरला आपण कसं वाचलं पाहिजे, या टेंडरला आपण कसं भरलं पाहिजे, हे टेंडर आपण कसं मिळवलं पाहिजे, कोणत्या टेंडरसाठी कोणतं डॉक्युमेंट लागतात, कोणतं टेंडर घेण्यासाठी कोणत्या ऑफिसमध्ये जावं लागतं, शासकीय अधिकाऱ्यांना बिलिंग प्रोसेस कशी असली पाहिजेत, आपला प्रॉफिट रेशो कसा असला पाहिजे, मलाच कसं माझं टेंडर मिळेल, मी टेंडर घेण्यासाठी काय काय खबरदारी केलं पाहिजे, माझ्या टेंडर बदले माझे गोपनीय दुवे काय काय असले पाहिजेत, त्यानंतर टेंडर घेत असताना कुठली काळजी मी घेतली पाहिजे, टेंडरिंग प्रोसेसमध्ये असे किती वेबसाईट्स आहेत, किती डिपार्टमेंट्स आहेत, किती अधिकाऱ्यांना भेटावं लागतं, खरंच पैसे वाटावे लागतात का, सेटिंग न करता कसे आपण टेंडर मिळू शकतो, सेटिंगचे टेंडर कसे असतात का, किंवा आमदार, खासदार, 15वा वित्त आयोग, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूआर, एमजीपी यांचे निधी कसे असतात, कशा निधी वितरित होतात, टेंडर प्रोसेसमध्ये येण्यासाठी कोणत्या निधीचं काम आपण केलं पाहिजे, नगर परिषदचं काम केलं पाहिजे का, महानगरपालिकेचं केलं पाहिजे का, असे बरेच त्याचे दुवे आहेत. हे सगळे दुवे आपण या प्रशिक्षण कार्यामध्ये तुम्हाला शिकवतो. मी तुमच्या सर्वांची एक तर शाश्वती घेणारच आहे, सगळ्यांची. जे प्रशिक्षणामध्ये जॉईन होतील त्यांना यापुढे
त्यांचं टेंडर भरण्याकरता कुठल्याही व्यक्तीची मदत घेण्याची गरज नाही. जोपर्यंत त्याला टेंडर भरता येणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा त्याला सोडणार नाही. त्याला टेंडर त्याचं स्वतःचं टेंडर स्वतःच्या हातानेच भरता आलं पाहिजे. इथपर्यंतची परफेक्ट आणि अर्थपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या कार्यक्रमामध्ये शिकवतो. माझी झेडपी लायसन्सची 7 लाखाची लिमिट आहे, तर लिमिट वाढवण्यासाठी काय करावं लागेल? सर्वात महत्वाचं ती झेडपीची 7 लाखाची लिमिट आहे. याचा अर्थ ते कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचं लायसन आहे, त्याला वर्ग 7चं लायसन म्हणतात. तर ही लिमिट वाढवण्यासाठी असं काहीही नाहीये. तुम्हाला सरळ सरळ तुमच्या अकाउंटला 7 लाख रुपयाचं कुठे ना कुठेतरी तुम्हाला कन्स्ट्रक्शनचं काम घ्यावंच लागेल. आणि ते काम घेऊन तुम्हाला पीडब्ल्यूडी ला असेल, झेडपीला तुम्हाला वर्गीकरण करावं लागेल. आणि वर्गीकरण केल्यानंतर तुमचं लायसनची लिमिट वाढेल. पण सरळ सरळ अर्थ एकच आहे की 7 लाखाचं काम घ्यावंच लागेल, त्याच्याशिवाय लिमिट वाढू शकत नाही. ओके ओके. सर, टेंडर कसे भरायचे? महानगरपालिकाचे लायसन्स वेगळे असते का? म्हणजे आता एक कॉमन क्वेश्चन आहे, पण ठीक आहे, इफ यू जस्ट. प्रत्येक टेंडरच्या पात्रतेवर त्याची वेगवेगळी लायसन असतात. कन्स्ट्रक्शनसाठी वेगळी, इलेक्ट्रिकलसाठी वेगळी, सप्लायसाठी वेगळी, सेवा पुरवठ्यासाठी वेगळी. म्हणून स्पेसिफिक टेंडरला असं लायसन नाहीये. प्रत्येक काम काय आहे त्यावर शासनाचं लायसन असतं. ओके ओके, ठीक आहे. आणि महानगरपालिकेचं वेगळं लायसन्स असतं का? महानगरपालिकेचं असं काही लायसन नाही. अगोदर महानगरपालिकेला नोंदणी करणं बंधनकारक होतं, पण आता ते काहीही करण्याची गरज नाही. ओपन टेंडर आहे, ओपन फॉर ऑल, कोणीही पार्टिसिपेट करू शकतात. ठीक आहे. येस, आय थिंक आपण सगळे प्रश्न कव्हर केले. सर, तुम्ही काही जेमचं दाखवणार होते शेवटी. हो, एक जेमचा मी एक छोटासा डेमो तुम्हाला दाखवणार होतो, ज्यामध्ये शासनाची कुठल्याही प्रकारची कामे कशा पद्धतीने कोणत्या पोर्टलला येतात आणि आपल्या सगळ्या उद्योजकांनी या क्षेत्राकडे का वळलं पाहिजे आणि शासनाने आपल्यासाठी काय स्कीम्स आणलेली आहेत, कशा पद्धतीने शासनाने आपल्याला काम केलेलं आहे, एक थोडक्यात एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हा विषय मी महत्वाचा सगळ्यांना समजून सांगतो. तर मित्रांनो, हे आहे जेम, याला म्हणतात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. ग्रामपंचायत पासून केंद्र शासनाचे जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटला याच पोर्टलवर खरेदी करणं शासनाने बंधनकारक केलेलं आहे. त्यांना कॉम्प्युटर खरेदी करायचंय, फर्निचर करायचंय, इलेक्ट्रिकलचं सामान खरेदी करायचंय, गणवेश खरेदी करायच्या, जे काय असेल ते सगळं शासनाने या पोर्टलला करणं कंपल्सरी आहे. विशेष म्हणजे या पोर्टलमधून जी तुम्हाला एखादी वर्क ऑर्डर जर मिळाली, तुम्हाला काम जर मिळालं, तर त्याचं पेमेंट 10 दिवसाच्या आत द्यावं लागेल. एखाद्या अधिकाऱ्याने जर 10 दिवसापेक्षा जास्त जास्त जर त्याला डिले केलं तर त्या अधिकाऱ्याला 1% पॅनल्टी सुद्धा द्यावी लागेल. अधिकाऱ्याला, लक्षात घ्या, तुम्हाला नाही, अधिकाऱ्याला पॅनल्टी द्यावी लागेल तुम्हाला, की तुम्ही जेम पोर्टलचं माझं पेमेंट का लेट दिलं. तर हे एक चांगलं पोर्टल आहे, सगळ्यांनी यातमध्ये रजिस्टर्ड व्हायला पाहिजे. त्यामधला एक महत्वाचा दुवा मी तुम्हाला समजावून सांगतोय. जेम पोर्टलमध्ये आता मला कुणीतरी प्रश्न केला, माझ्याकडे अनुभव नाही, माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही, मी तर आत्ताच उद्यम काढलं, मी आत्ताच रजिस्टर्ड केलं, मला याच्यातलं काहीच माहिती नाहीये. काहीही हरकत नाहीये. जर तुम्ही एमएसएमई आहात, एमएसएमई म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म व लघु उद्योजक आहात, तर शासनाने सांगितलंय तुम्हाला टेंडर फी भरायची गरज नाही, ईएमडी भरायची गरज नाही. तुम्ही फक्त टेंडरमध्ये पार्टिसिपेट करा. या ठिकाणी तुम्हाला टेंडर भरणं खूप सोपं आणि इझी आहे. इथे तुम्ही बघू शकता, शासनाने एमएसएमई साठी 25% हिस्सा राखीव ठेवलेला आहे. लक्षात घ्या, शासनाची खरेदी करोड रुपयाची असते, त्यापैकी 25% हिस्सा हा तुमच्यासाठी आहे. त्यातला 4% हिस्सा जर कोणी अनुसूचित जाती जमाती असेल त्यासाठी आहे. आणि जर कोणी वुमन, जर आपले काही महिला उद्योजक जर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 3% रिझर्वेशन शासनाने ठेवलेलं आहे. शासनाने सरळ सरळ सांगितलेलं की 25% काम तुम्हाला एमएसएमई ला द्यावंच लागेल, 4% काम तुम्हाला एससी एसटी ला द्यावंच लागेल, 3% काम हे तुम्हाला वुमन एंटरप्रेनरला द्यावंच लागेल. आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेफरन्स आतापर्यंत आपण ऐकत होतो की रिझर्वेशन वगैरे हे फक्त कुठेतरी जॉब आणि नोकरीसाठी असतं. पण मित्रांनो, व्यवसायासाठी, तुमच्यासारख्या छोट्या मोठ्या उद्योगासाठी, आपल्यासारख्या छोट्या मोठ्या लोकांसाठी, प्रत्येक घटकातल्या लोकांसाठी शासनाने प्रेफरन्स कॅटेगरी तयार केलेली आहे, ज्यामध्ये एमएसएमई मध्ये क्लास 1 सप्लायर, क्लास 2 सप्लायर्स, त्यानंतर प्रत्येक स्टार्टअप वाला व्यक्ती याला याच्यामध्ये संधी मिळण्यासाठी शासनाने एक चांगल्या प्रकारचं काम या जेम पोर्टलच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि मी तुम्हाला अजून एक विशेष महत्वाची गोष्ट सांगतो की गुजरात मध्ये 100% जेम पोर्टल यूज करताय लोक आता. आणि आत्ताचा नंबर आपला महाराष्ट्राचा आहे. म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याला जेम पोर्टलवर खरेदीच करावी लागणार आहे. त्यामुळं अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. जेम पोर्टलमध्ये जास्तीत जास्त इम्पॅनल होण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्ही संधी गमावली तर दुसऱ्या व्यक्तीने काम घेतल्यानंतर आपल्याला त्याच्याकडून तोडून ते काम घ्यावं लागेल. जे काम तुम्हाला आज हक्काने मिळू शकतं त्यासाठी तुम्हाला या पोर्टलला जर तुम्ही लोक आलात तर तुम्ही कुठेतरी या पाईपलाईन मध्ये असणार.
नाहीतर कधी ना कधी तुम्हाला आठवेल की आपण याच्यामध्ये आलो असतो तर एक चांगली संधी उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून तुम्हाला मिळते, तर तुम्ही जास्तीत जास्त यामध्ये इम्पॅनल व्हावं, शासनाची स्कीम समजावून घ्यावी. आणि मला नक्कीच एवढा कॉन्फिडन्स आहे की जे जे लोक या लाईनमध्ये आलेत त्यांच्या व्यवसायाला आम्ही चांगल्या प्रकारे एक चांगला मार्ग दाखवू शकलो, त्यांना स्वतःच्या पायावर उभं सुद्धा करू शकलो, तर एक चांगली संधी आहे. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही या गोष्टीचा जे काही सखोल अभ्यास जो आहे तो करून घेणं गरजेचं आहे. ओके ओके येस. एक ऑडियन्स मध्ये अनम्यूट करून विचारायचं आहे. स्वराली प्लीज अनम्यूट करा तुमचं. हॅलो. हा सर. स्वराली प्लीज. हा. हा हा युवराज पाटणे बोलतोय, मुलीचं नाव सर आली. हा. तर माझं लायसन्स मी सर 2018 काढलं होतं पीडब्ल्यूडी 50 लाखापर्यंत. त्याच्यानंतर ते त्याची लिमिट 1.5 कोटी झाली. नंतर मी त्याच्यावरती काहीच काम घेतले नाही. माझं जीएसटी पण मी त्यावेळेस काढलं होतं. तर मग आता ते मला वाढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कामं घ्यायची आहे पीडब्ल्यूडीची. माझं डिप्लोमा आणि डिग्री सिव्हिल पण झालंय, पण मी दुसरं जॉब करतोय. मला आता टेंडर भरायचे आहे. मग ते थोडंफार आता तुमचं ऐकलं मी, तर मग समज त्याबद्दल मला कल्पना पाहिजे. समजा माझं काही कॅपिटल नसल्यामुळे मी काही टेंडर भरू शकलो नाही बरं, मला त्यावेळेस. एक तीन प्रश्न तुमच्या बाबतीमध्ये फक्त मला तेवढे क्लिअर करा. पहिली गोष्ट, मला एवढं हा. तर लक्षात आलं की तुमचं 50चं लायसन होतं ते 1.5 कोटी पर्यंत तुम्ही घेऊन गेलात, बरोबर? हो हो. नाही घेऊन गेलो नाही सर, ते लिमिट त्याची वाढली नंतर. नाही, घेऊन वाढली गेलो कशी? म्हणजे जोपर्यंत वर्गीकरण आपण करत नाही तोपर्यंत ती लिमिट वाढत नाही. नाही त्याच्यावर कामच घेतलं नाही सर मी, असा विश्वास आहे काही. बरं, आज किती दिवस झाले काम नाही घेतलं तुम्ही त्यावर? झाले आता 6 वर्ष झाले. 2018 काढलं होतं मी ते. ओके, तुमच्याकडे फक्त 4 वर्ष बाकी आहे. जर 4 वर्षात तुम्ही काम नाही घेतलं तर ती डिग्री तुमची झिरो होऊन जाईल. बर. आणि सर जीएसटी आता 20 लाखापर्यंत तुम्ही म्हणतायत, पण मग मी जीएसटी तेव्हाच काढलं होतं. त्याचं काही आता मला भरावं लागेल का पैशाचे काही? पहिली गोष्ट, जीएसटी कंप्लायन्स कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कंपल्सरी आहे, तो तुम्हाला काढावाच लागेल. आणि जर तुम्ही जुना जीएसटी काढला असेल, त्याचे कंप्लायन्स जर पूर्ण केले नसतील तर त्याच्यावर 2-3 लाखाची पॅनल्टी सुद्धा आलेली असेल. तर अगोदर त्याची पॅनल्टी, जीएसटीचे कंप्लायन्स प्रॉपररित्या कंप्लीट आहे की नाही याची अगोदर खात्री करून घ्या. आणि मधात तुम्ही बोलताना बोलले की तुम्ही जॉब पण करताय. जर तुम्ही जॉब करत असाल आणि कदाचित ते लायसन्स सुशिक्षित बेरोजगारचं असेल तर ते चालणार नाही. तुम्हाला जर टेंडर लाईन मध्ये याची सुशिक्षित बेरोजगारचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच ठरवावं लागेल, एक तर तुम्हाला टेंडरमध्ये यावं लागेल किंवा तुम्हाला जॉब करावा लागेल, कारण ते लायसन एकाच ठिकाणी यूज करता येईल. नाही, तसं प्रायव्हेट जॉब करतोय सर मी. नाही, कन्स्ट्रक्शन मध्ये प्रायव्हेट प्रायव्हेट जॉब करा, करतो. फक्त तुमचं म्हणजे कंप्लायन्स कटले नाही पाहिजे, जसं पीएफ वगैरे असतात ना, ते नाही कटलं पाहिजे. हा हा हा. ओके ओके ओके. बर. Yes. हॅलो. चेतन निकम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? हा. हा सर, आता ते ग्रामपंचायतचे जे कामं निघतात 10 लाखाच्या अंडर निघतात, किंवा म्हणजे आमचं नवीन लायसन आहे झेडपीचं. तर आमचं एवढा बॅकअप नाही की आम्ही आजच 20 लाखाचं काम घेऊ, 30 लाखाचं काम घेऊ, 50चं घेऊ. तर आम्हाला आमची सुरुवात 1-2-3 लाखांनी करावं लागेल. तर ते ऑफलाईन प्रोसेस ती आपण शिकवणार का क्लासमध्ये? एक लक्षात कशी घ्या, करता, काय आपण करता? क्लासमध्ये हो. तुम्हाला टेंडर विषयी कुठलाही प्रश्न राहणार नाही, कारण आपण टेंडरमध्ये कुठलीच काही गोष्ट सोडत नाही. मी बेसिक पासून ते एक मोठ्या टेंडर पर्यंत आपण गायडन्स करतो, त्याच्यामध्ये तो तर अडचण नाहीये. परंतु आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी थोडंसं तुम्हाला सांगतो की तुमचं लायसन जर 10 लाखाचं आहे तर 100% तुम्ही 20 लाखाचं टेंडर फक्त वाचलं पाहिजे, भरण्याचा अजून विचार नाही केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही 10 लाखाच्या आतली जी कामं असतात, जसे की B1 टेंडर त्याला म्हणतात, तर अगोदर